गेल्या 300 ते 350 वर्षात औरंगजेबाचं थडगं हटवण्याची मागणी उभ्या महाराष्ट्रात कोणीही केली नव्हती, पण आज औरंगजेबाची कबर हटवली जावी अशी मागणी अनेक हिंदू संघटना करतायत आणि सरकारही त्यावर विचार करतंय असंच दिसतंय। औरंगजेबाच्या कबरीचा विषय काय आहे तो पाहूयात आजच्या व्हिडिओमधून। औरंगजेबाची कबर हटवली जावी या मागणीला निमित्त ठरलं ते म्हणजे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं औरंगजेब क्रूर नव्हता हे विधान। आधीच छावा सिनेमाचा परिणाम समाजावर होताच, त्यात अबू आझमी यांचं औरंगजेबाप्रतीचं प्रेम उफाळून आलं आणि त्यानंतर आझमींवर निलंबनाची कारवाई झाली। नंतर प्रत्येकाला असंच वाटत राहिलं की कबर हटली पाहिजे, मात्र काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। तर कबर किती दिवस राहते ते पहा असे संकेत नितेश राणेंनी दिलेत। कुठेतरी भाजप आणि महायुती सरकार औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी इनिशिएटिव्ह घेणार असं दिसतं, पण औरंगजेबाची कबर हटणार की नाही हे पुढे कळेल। पण दिल्लीचा बादशाह असलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कशी काय आणि महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर कोणी उभारली याचा इतिहास पाहिला पाहिजे। औरंगजेबाच्या मृत्यूवरून अनेक मते मांडली जातात। काही इतिहासकारांच्या मते औरंगजेबाचा मृत्यू हा सामान्य होता, त्याच्या शेवटच्या काळात तो दक्षिणेत अहमदनगरला राहायला आला। इथं असलेल्या बारदारीत दरबार भरत होता, जिथं बसून तो उभ्या मुघल साम्राज्याला आदेश देत असायचा। सगळ्या हिंदुस्थानच्या साम्राज्याचा गाडा नगर जिल्ह्यातल्या आलमगीर इथून हाकला जात होता। अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार इथे इसवी सन 1707 मध्ये 3 मार्च रोजी औरंगजेबाने शेवटचा श्वास घेतला। त्यावेळी तो 89 वर्षांचा होता। त्यानंतर त्याचा मृतदेह नगरवरून खुलताबादला आणण्यात आला। खुलताबाद आता औरंगजेबाच्या कबरीची ओळख बनली। पूर्वीच्या सम्राटांच्या थडग्यांमध्ये सौंदर्याकडे खूप लक्ष दिलं जात असायचं, पण इतर मुघल सम्राटांपेक्षा औरंगजेबाची कबर ही खूपच वेगळी आणि साधी आहे। कारण औरंगजेबानं मृत्यूपत्रात तसंच लिहिलंय की खुलताबादमध्ये सुफी संत शेख झैनुद्दीन यांचा दर्गा आहे, त्या परिसरातच आपला दफनविधी व्हावा, आपल्या गुरुच्या बाजूला, आपली कबर दर्ग्याच्या बाजूला असावी अशी त्याची इच्छा होती। याविषयी इतिहासकार डॉक्टर दुलारी कुरेशी यांनी सांगितलंय की औरंगजेब हजरत ख्वाजा झैनुद्दीन सिराज यांना आपला गुरु मानायचा। झैनुद्दीन सिराजी हे औरंगजेबाच्या खूप पूर्वीचे होते। शेख झैनुद्दीन यांच्याबद्दल औरंगजेब वाचन खूप करायचा। मग औरंगजेबानं सांगितलं की माझी कबर जी बांधायची ती सिराजी यांच्या जवळच बांधायची। खुलताबादमध्ये धार्मिक स्थळासोबतच सुफी संत आणि इतर काही इतिहासकालीन व्यक्तीच्या कबरी आहेत, कारण 1300 साली बख्शच्या आगमनापासून सुफींचं आगमन इथं व्हायला सुरुवात झाली। हे सुफी काबूल, बुखारा, कंदहार, इराण, इराक, पर्शिया या देशांमधनं प्रवास करायचे आणि खुलताबादला यायचे। सुफी चळवळींचं केंद्र असल्यामुळे या ठिकाणी देश विदेशातून सुफी आलेले होते। त्या प्रत्येकाच्याच कबरी खुलताबादमध्ये। या सगळ्या अशा मोठमोठ्या संतांच्या कबरी इथं असल्याने प्रत्येकालाच वाटायचं की सुफींच्या सहवासातच आपली ही कबर असावी। तशी इच्छा औरंगजेबाची देखील होती। औरंगजेबचे वडील शहाजहान हे बादशाह असताना त्यांनी औरंगजेबाला सुभेदार म्हणून दौलताबादला पाठवलं। 1636 ते 1644 हा औरंगजेबाच्या पहिल्या सुभेदारीचा कार्यकाळ होता। तेव्हा औरंगजेबानं दौलताबादचं मुख्यालय बदलून औरंगाबाद पसंत केलं। 1652 मध्ये औरंगजेबाला दुसऱ्यांदा सुभेदारी मिळाली आणि तो परत औरंगाबादला आला। त्याला औरंगाबाद आवडत होतं असं इतिहासकार सांगतात। आयुष्यातला 36 ते 37 एवढा प्रदीर्घ काळ त्याने औरंगाबादमध्ये घालवला। 1681-82 मध्ये मराठा साम्राज्याचं आक्रमण वाढायला लागलं, तेव्हा पुन्हा औरंगजेब दक्षिणेत आला। तो मेला नगरमध्ये, पण त्याने समाधीसाठी औरंगाबादेतलं खुलताबाद निवडलं। असो, त्याच्या इच्छेनुसार त्याचा मुलगा आझमशाह याने खुलताबाद इथे औरंगजेबाची कबर उभारली। पण आपली कबर कशी असावी याविषयी औरंगजेबानं मृत्यूपत्रात सविस्तर लिहिलं होतं। त्याचे अंतिम संस्कार गाजावाजा न करता करावे, समाधी सुद्धा एकदम साध्या पद्धतीने बांधावी जी त्याच्या स्वकमाईच्या पैशात नसेल। त्या पैशात जितकं होईल तेवढ्यातच बांधायची आणि त्यावर एक सब्जाचं छोटंसं रोप लावायचं। औरंगजेबाने टोप्या बनवल्या होत्या, तो कुराण शरीफ लिहायचा, त्यात जी कमाई त्याची झाली होती त्याच कमाईमध्ये खुलताबादेत कबर बांधण्यात आली। त्याने मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे त्याच्या इच्छेचा मान ठेवून त्याच्या आझमशाह नावाच्या मुलाने समाधी अवघ्या 14 रुपये 12 आणे इतक्या पैशात उभारली। हे पैसे औरंगजेबाने स्वतः टोप्या विणून आणि विकून मिळवले होते असं इतिहासात नमूद आहे। कबर अत्यंत साधेपणाने फक्त मातीची बांधण्यात आली, शिवाय कबरींवर सब्जाचं झाडही लावण्यात आलंय। शिवाय त्याच्या इच्छेनुसार कबरीच्या वरच्या बाजूला छत वगैरे नाहीये। औरंगजेबाच्या थडग्याजवळ बाजूला एक दगड आहे ज्यावर औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुझफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर असं लिहिलंय। शिवाय हिजरी कॅलेंडरनुसार औरंगजेबाची जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख लिहिली आहे। त्यानंतर मग 1904-05 दरम्यान लॉर्ड कर्झन आला। त्याने 1899 ते 1905 दरम्यान भारताचे व्हाईसरॉय म्हणून काम केलं। त्यांनी जेव्हा ही कबर पाहिली तेव्हा त्यांना वाटलं की इतक्या मोठ्या बादशहाची कबर इतकी कशी काय असू शकते। मग त्याने तिथं मार्बल ग्रिल बांधून कबरीची थोडी सजावट केली। पुढे औरंगजेबाच्या या कबरीची देखभाल करण्याची जबाबदारी दिली ती शेख शुकूर यांच्या कुटुंबाला। त्यांच्या घराची 5वी पिढी या कबरीची देखभाल करते। शिवाय पुरातत्व विभागाचे 6 कर्मचारी
औरंगजेबाच्या कबरीसाठी काम करतात। वेळोवेळी देखभाल, दुरुस्ती, डागडुजी या कबरीसाठी सुरू असते। त्यासाठी पैसेही खर्च केले जातात। कधी हा आकडा 15 लाखांपर्यंत जातो असा दावा केला जातो। पण हिंदू जनजागरण समितीने माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मिळवली ती अशी की केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडून 2011 पासून आतापर्यंत 6.5 लाख रुपये औरंगजेबाच्या कबरीसाठी दिले गेलेत। सुरुवातीला 47,000, त्यानंतर 80,000, आणखीन 15,000 आणि मग 2,55,000 आणि नुकतेच 2,60,000 रुपये दिले गेलेत। एकीकडे सत्तेत असलेला भाजप पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटना ही कबर हटवण्याच्या बाजूने दिसतात, तर दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीसाठी केंद्र सरकारच्याच पुरातत्व खात्याकडून पैसा पुरवला जातोय। औरंगजेबाच्या कबरीची दुरुस्ती करण्यासाठी देखील अनुदान दिलं जात असल्याची माहिती पुढे येते। एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवर 13 वर्षात 6.5 लाखांचा खर्च झाला, तर शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी मात्र काही हजारांचा खर्च झाला अशी माहिती हिंदू जनजागरण संघटनेचे सुनील घनवट यांनी दिली। तसंच त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं अनुदान रद्द करावं अशी ही मागणी केली। ही मागणी तुम्हाला योग्य वाटते की अयोग्य कमेंट करून नक्की सांगा आणि चालू घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावबत्तीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।